सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले काव्यसंग्रहातील कविता मानव व सृष्टी. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील ज्या आम्ही कविता सादर करीत आहोत त्यामधील आज मी कविता सादर करणार आहे मानव व सृष्टी. सावित्रीबाई फुले ह्या निसर्गप्रेमी होत्या. त्यांनी त्यांच्या अनेक कवितांमधून सुंदर निसर्गाचे वर्णन केले आहे. त्यातीलच एक कविता मानव व सृष्टी आज आपण बघणार आहोत. तर बघूया मानव व सृष्टी. पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी. पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी. फळ फुलांनी कडधान्यांना पोषक देई पुष्टी. झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी. झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी. फळा फुलांचा वेल बुट्टीचा नेसते शालू भारी. कोकिळ गाते कहू कहूनी मोर डोलुनी नाचे. कोकिळ गाते कहू कहूनी मोर डोलुनी नाचे. फुलांभोवती आनंदाने फिरती भुंगे चाचे. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे. सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे. सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे. बहरून टाकू वारे. मानव जीवन हे विकसूया. भय चिंता सारी सोडून या. इतरा जगू स्वतः जगूया. इतरा जगू स्वतः जगूया. मानव प्राणी निसर्ग सृष्टी द्वयशिक्क्यांचे नाणे. मानव प्राणी निसर्ग सृष्टी द्वयशिक्क्यांचे नाणे. एकच असते म्हणून सृष्टीला शोभू मानव लेणे. शोभू मानव लेणे. चला तर बघूया मानव व सृष्टी या सावित्रीबाई फुलेंच्या कवितेचा अर्थ. जेव्हा शिवारात म्हणजे शेतामध्ये पाऊस पडतो तेव्हा सर्व सृष्टी निर्मळ आणि प्रसन्न होते. पावसामुळे फळे फुले आणि कडधान्ये यांना जीवन मिळते. त्यामुळे निसर्ग बहरून येतो. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे धरतीने जणू वेलबुट्टीचा शालूच नेसलेला आहे असे कवयित्री सावित्रीबाई फुले यांना वाटते. कोकिळेचे गाणे आणि मोराचा नाच यातून निसर्गाचा आनंद व्यक्त होतो. निसर्ग ज्याप्रमाणे सर्वांना भरभरून देतो त्याचप्रमाणे मानवाने आपल्या मनातील सद्भावनेच्या चांगल्या विचारांच्या पावसाने आपले जीवन बहरून टाकावे. मनातील भीती चिंता सोडून स्वतः आनंदाने जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे. सावित्री आईंच्या मते मानव आणि निसर्ग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही. त्यामुळे मानवाने निसर्गाचे रक्षण करून त्याला अधिक सुंदर बनवले पाहिजे. थोडक्यात सांगायचे झाले तर निसर्ग हा मानवाचा गुरु आणि मित्र आहे. निसर्गातील चैतन्य पाहून मानवाने आपले जीवनही परोपकारी भयमुक्त आणि सुंदर बनवले पाहिजे. तर अशाच प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्या आणखी कविता तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या न्यूज इंडिया चॅनलला सावित्री न्यूज इंडिया चॅनलला अवश्य भेट द्या आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.